तुम्ही बघू शकता इथून कोणतरी चालत येत आहे. हा, ब्लॉगची सुरुवात इथूनच कर. कुठून? कुठून माहितीये? हा. रात्रीचे 3 वाजता. प्रदीप. अच्छा, म्हणजे काय घोरत बिरत होता? बाबा बाबा. मी पण नाही झोपले. मला काही माझ्याकडे घोरणारं कोणी नव्हतं. बाबा बसलेत समोर. आवाज तर दे. आई आई काय करते? पाणी पाहिजे होतं प्यायला गरम. काय बोललात बाबा? तापलेलं असतं पाणी पण उत्पन्न घ्यायचं नाही. डायरेक्ट गिजर. गिझर. हे पण हा कुणाल. ह्या पाण्याची एक वेगळी हे असते. हो अरे मला काय, मला आवडतं. मम्मी पप्पा पण मी सकाळी बंब लवकर पेटवतात हो माहिती आहे ना? तो बंब केवढा मोठा आहे आमच्याकडे. कुठला तो? आई हळद कुंकू त्याला लावलंयस? काढूक नको. लाव ना त्याला हळद कुंकूच. मग देवाजवळ पाय पडून आई पप्पांच्या पाय पडून मग जायचं. मी केलं पण जोड्याने तूच पडायचं राहिलंयस. असतं. केलं म्हणजे काही शहाणपण नको जाऊ. प्रदीप नाही आलाय काय? काय रे प्रदीप? 6 वाजता जाणार आहे. मी थोडं चांगलं आहे. प्रदीप नाही आलाय. प्रदीप लॉक केलंयस कवर? तो करतो बोललो. किती उशिरा उठतो. चल चल 6:50 7च्या आधी रेडी आहे. हो मग मी बाकीच्या त्याला तयार करायला दिलं. मुकादमला मी पहिला त्याला म्हटलं रेडी हो पहिला. मग त्याच्या गरम पाणी होता. हा काय म्हणाला तू आंघोळ कर. नाही म्हटलं पहिलं मुकादम आंघोळ करणार म्हणून मी त्याला पहिला चान्स दिला. हे चप्पल कोणाचं? दादाच आहे. हा सांगून दिले. आता नाही कुणाच्या इकडे नमस्कार तर या वर्षी लग्न आहे. येतो. संध्याकाळी 7 पर्यंत चला. काय डॉट 7ला बाहेर पडलोय रे. काय वेळेचे एवढं. सगळे 5:30ला. मी 5:30ला वाजलोय. मी तशी नीट झोपलेच नाही. आणि मला असं कळलं प्रदीप गोरत होतो. अरे थकलेलो होतो माहिती नाही. आता कधी थकल्यानंतर कदाचित माणूस कधी कधी काहीतरी हे कारण झाली. थकल्यानंतर घोरतो वगैरे. घोरणं नाही तुझ्या खुशीवर झोपलेलास ना. काय केलं मी सांगतो तुला. तुझ्या खुशीवर झोपलेलास ना. त्या खुशीवर घोरण्याचा आवाज जास्त येत होता. मी तुला बोललो की प्रदीप असा झोप. मग तू असा झोपलास ना तेव्हा घोरणं बंद झालं. तसा आणि असा म्हणजे कसं. सरळ सरळ सरळ. फिक्स आहे. ओय कोणाचं? प्रदीपचं. या वर्षात प्रदीप ठरलं ना प्रदीप की लगेच 1 महिन्याभरात उरकून टाका. ठरलं की कशाला काय घाई काय एवढी? नाही सांगतोय तुला. नंतर त्याचं मन बदलणार परत नको. हे काय नवीन मन कशाला बदलायला पाहिजे. मग जर बिचारांनी लगीन केल्यानंतर मन बदलला काय करायचं? घाबरलो सो दिसत तो. तर मंडळी आता आम्ही निघालो. कुणाला जर त्या काकी दिसल्या पुला घेऊन तर पुलांपाशी घेऊया ना. कोणीच नाहीये. शिट. काय हल्ली बंद केलं वाटतं. नाही उशिरा राहत असते. आता फुलांचं तसं हे नाहीये. ठीक आहे
आता आम्ही निघालोय भगवतीच्या मंदिरात जायला आणि आज आम्ही सगळी मंदिरं फिरणार आहोत. जिथे जिथे आम्ही पहिल्यांदा आलो होतो आणि फिरलो होतो आणि कुणाल काही ठिकाणी नवस बोलला होता तर ते नवस पूर्ण करायला आम्ही जातोय आणि आम्ही बऱ्याच ठिकाणी फिरणार आहोत. तुम्हालाही मजा येणार आहे. प्रदीपला आम्ही सोबत घेऊन फिरतोय जेणेकरून या वर्षात त्याचंही लग्न व्हावं अशी कुणालची इच्छा आहे. हो ना कुणाल? 100%. फक्त कुणालची इच्छा, फक्त माझं तर या महिन्यात होऊन दे तुझा. मग काय प्रॉब्लेम नाही, मी पटकन शॉपिंग करीन, मला काही एक प्रॉब्लेम नाही. तुझं शॉपिंग वर आहे, तुझं शॉपिंग वर अडलंय. शॉपिंग वर म्हणजे बघ भावाशी त्याची शॉपिंग माकाच करूची लागते. तो फक्त येतो लो लग्नात, होय की नाही कुणाला? बघ आता साळच देता ह्यो कुर्तो कोणी घेतलं विचारतं का? कोणी घेतलं? कुणाला? बायकोनी. सगळी काळजी असते कोणाला? बायकोला. तुझं लग्न झालं की तुला पण कळेल. आता सगळ्यात पहिलं आम्ही कासार टाक्याला जाणार आहोत. तर कासार टाका म्हणजे इकडचं हे आहे, काय म्हणतात तो, राखणदारची जागा आहे, जी माझ्या आईचं माहेर आणि आईचं सासर याच्या बॉर्डरचं म्हणू शकतो आपण. बॉर्डर कसं येणार? आई पण दोघेही मालवण तालुक्यात येतात. नाही, आईच्या गावाची सीमा ओलांडून पुढे असं तो हे हे धामापूरला जाताना येतो. ती आजी डोळा मारणारी आजी. हा, डोळा मारणारी आजी. ह्याला असं वेगळं ह्याने सांगायला लागतं. तर तिथे आम्ही पहिलं जाणार आहोत. त्यानंतर भगवती मंदिरात जाणार आहोत. तिथे कुणाल नवस खूपच मोठा बोललाय, त्याच्यामुळे तिथे जेवण वगैरे सगळं आहे, ब्राह्मण भोजन आणि ते पहिलं मंदिर ना ते आपण गेलेलो. हो, सगळ्यात पहिलं मंदिर. आणि त्या मंदिरात जाताना रस्त्यावरती ज्या बायका फुलं घेऊन इथे कोकणात अशा ज्या विकायला उभ्या असतात त्यांच्याकडची सगळी फुलं कुणालने घेतली होती आणि आम्ही त्या मंदिरात गेलो होतो. ती सगळी फुलं घेऊन सगळ्या टोपल्या घेतलेल्या, सगळ्या टोपल्या घेतल्या होत्या त्याने आणि ते सगळं आम्ही हार देवीला हे केले होते. तर आज तिथे आम्ही पहिली जाऊन पूजा करणार आहोत. त्यानंतर लक्ष्मीनारायण माऊली, जिथे आमचं लग्न झालं होतं लक्ष्मीनारायण मध्ये, ते सगळं आज दिवसभर आम्ही फिरणार आहोत. ओळखलं? अरे कोण मी? डोळे मारणारा. डोळे मारणार आपण कोणाचं चढू? बघ, सीमाचा चढू. सीमाचं चढू. नाही का? माहित आहे नक्की मार. नक्की तुम्ही बरोबर बरं करतं मला. लग्नाचा सांगलं तू हडे या फक्त. काय म्हणतो? लग्नाचा आमंत्रण दिलं नका. हा, दिलं. बघ सगळं मीच या केलंय त्याच्यामुळे विसर. पण तू काय विसरलंय काय मी? मग असं काय करत आणि डोळच मारतो. व्हिडिओ करता सोमतो येतय, नारळ ठेवून येतय. लग्नाचं नाही, तिला बारशाचं देईन. तुला काय टेन्शन घेऊ नको. हा, तू घरातलीच असं. या पुन्हा घर तू का? आम्ही येते ना, मी येताना घेते तो वयसर. घरात चाललो. मी कधी जाड होत? बारीक झालं. समजत जाम कामा करतय ना सासरवाडी, जाम कामा करू शकतो. असा होता नाही, असा होता नाही. बघितलं लोकांना समजतं. डोळे मारणारी तू. बाबू काय करताय तू? व्हिडिओ काढते तुझं, काय करतो रे? व्हिडिओ काढते आजी, तुझं व्हिडिओ काढते. अगरबत्ती नको. अगरबत्तीचं पुढं अरे होय नको. काय बघ बघ तू मग काय काम करतोस? मग लक्ष देतो. विसरता सगळं काय तर विसरता. सांग तू असं सांग तू. उद्योग लाग. दर हा कोण दिलं आजो? हा खाऊ कोण दिलोय? हा कोण दिलं? बघ तू 50 नाही देऊ मी. खाऊ गेलं तुका 100 रुपये. हा मला अजून गाया नका. अजून खाऊ का देता ना? किती वेळ उद्या परवा पण असं आहे. मी जाताना एका देतो. आज मंदिरात ये.
दुपारी जेवणार मला खरंच जाते तर पूजा थांबली असते येतोय चल हं? चला का गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरुदेवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः गुरुदेवताभ्यो नमः नारिकेलमाफलं समर्पयामि गन्धाक्षरा पुष्पम् गणपतये नमः दीपं दर्शयामि देवेन्द्रहारं कलावसन्तनिर्व्यार्विन्दे भवं भवामि द्वैतं नमामि विघ्नहर्तामा गणपतये नमः बरोबर बोललात मी त्याला तेच म्हटलं. एवढं सांगत असते व्हिडिओ आपण हे करूया ना यावर्षी एवढं आज योगा योग आहे असंच कर की करूया की इथे येऊन जोड्याने त्यांची पूजा आम्ही करून घेऊ त्यांच्याकडनं चालेल असंच करूया व्हायलाच पाहिजे या वर्षात आज काय म्हणतात योग योग आला नाही तर कसं येणार होतं ना काय ह्याचं लगीन ठरवचा बघ ना आजचा बुळाकर आम्ही पुढे की कोण करतो लो तीच असा ना रेडी काही उभं राहिलं असतं आणि ते टाकलं असतं तर पायाला गुदगुला करतात असं पण बघूया ना चांगला 1 2 3 टाका पाय पूर्ण पाहिजे हे मस्त दिसत हे बघ ना हे मस्त दिसत ते वल्ला नको करू ना दादा पायावर टाकतोय कसं वाटतं टच होत पूर्ण ते खातात खाऊ दे ह्या तळ्याचं पाणी जे आहे ना अख्ख्या मालवण तालुक्याला धावापूर पाणी नळ पाणी योजना आहे ते पाणी कधीच आटत नाही आणि इथली म्हणूनच म्हण आहे इथली एक म्हण आहे माहिती आहे चुकला माकला ढोर धामापूरच्या तळ्यात म्हणजे ज्यांची कोणाची गुरं हरवली असतील ती धामापूरच्या तळ्याकडेच मिळणार असं चुकला माकला ढोर धामापूरच्या तळ्यात साडी ओली झाली नो प्रॉब्लेम शेवडा मारतात चल बाद झालं चल ते दुसरं काय असतात माशानो आमच्या प्रतीकचा लग्न होऊ दे. पुढच्या वर्षी 1 किलो तांदूळ तुम्हाला खायला देऊ आणि लक्षात ठेव हे वाक्य हे वाक्य चुकवू 1 नको किलो तांदूळ आणि 1 किलो शेव मी आणि प्रदीप इथे घेऊन येणार आणि कुणाल एकटा देऊ बायको पण 1 किलो तांदूळ 1 किलो शेव त्यांच्या हातातून तुम्हाला सगळ्या माशांनी आशीर्वाद द्या सगळ्यांनी हे सगळे जितके असतात सगळ्यांचे आशीर्वाद पाहिजे सगळ्यांचे आपल्याला विसरले मी शेव आणले नाही ना तुमच्यासाठी पण चांगली नाही शरीरासाठी आता त्यांका जिम करू सांगतं त्यांका जिम करू सांगतं जिम करूक नाही प्रत्येकाला ती शेव कशी काय त्यांच्यासाठी चांगली असणार शेवाळ खाणं पालेभाजी एक खाणं मिनिट प्रदीप नवसाची आहे मी ह्या मंदिरात कशाला आणलंयस मी जाऊ का नवस जाऊ शकतो आता जाऊ शकतो आता गाराणा घालून मग जा तुझा अरे गाराणा काय देव सोबत आहे देवाला देव ऐकतो सगळं वेळ आलं की सगळं आणून देतो मी सगळीकडे नवस नाही बोलत आहे मी फक्त इथे बोलतेय तो जे मी बोलला बोलले तिथे. ते कुठे बोलला हुशार काय बोलला तिकडे कुठे बोललास मस्करी नाही कुठे बोललास अरे पण कुठे कुठच्या मंदिरात सागरेश्वर कुणाल आता आपण सगळीकडे त्याला पण नंतर ते झेपलं पाहिजे त्याच्यामुळे आपण येऊ ना त्याला नाही झेपलं तर मी करेन पूर्ण अरे पण जो त्याच्यासाठी करतोय तो माणूस नको नसला तरी चाललं नाही तुला यायला लागेल ठीक आहे आपण इथे इथे एकदा देवाजवळ यायला काय आता आलाय ना
हा अरे अजून बाकीचे आहेत ना घरातले, ते पण जाईन. नाही आपले उशिरा करू आपण. तुझं सगळं आटपलं ना की आपण असं ट्रिप करू तुझ्या बायको सोबत. झाला पाहिजे तुला ओझात असून मी सगळं काही. मला ओझाचा प्रश्न नाहीये, फक्त त्याला देवाकडे एखादी गोष्ट हे बघ ते मिस नाही झालं पाहिजे, फेडलं पाहिजे, बाकी विषय नाही. आपल्याला लोक आठवण करून देतील. आपल्याकडे व्लॉग्स आहेत ना. 1 किलो तांदूळ आणि 1 किलो शेव माशांना. शेव नको बाबा घालू, त्या माशांचे बघ जरा हे ते- आपले होतील मासे. अरे ते त्यांची जिमची तू कशाला काळजी करतोय? शेवाळ खातात ते. अरे पण त्यांच्या जिमची तू कशाला काळजी आता तू करतोय? सांग मला, नॅचरली कुठल्या जंगलात कुठल्या तळ्यात जर मासे असतील तर ते शेव खातील का? त्यांना पण रोग द्या दुसरे कुठले तरी. त्यांना पण आवड आहे, ते खातात. तुला काय? तांदूळ ठीक आहे, तांदूळ टाका. शेव त्यांना खातात शेव एवढं लहान. खातात म्हणजे आता आता लहान पोराला कुठलेही शेव दे किंवा काही दे, बर्गर दे, खातात हो ना. आता उद्या पण ते माशांना काय शरीरासाठी नाही सांगते? चांगले. नाही उद्यापासून माशांनी पण जिमला जा. जिमला जायचा प्रश्न नाही. शिवाय जिम पेक्षा डाएट इम्पॉर्टंट असतं, कळलं? 80% जिम, 80% डाएट, 20% जिम केली तरी पण माणूस व्यवस्थित. लय बोललास कपराव, लय बोललास. त्या माशांना पण वाटलं हो माझी. माणूस माणूस आहे ना ज्युपिटर आहे. ते काय होतं, त्याला एक सिंगल शॉक असतं आणि अंतर 28 किलोमीटर जाणे 28 येणे, ते त्रास होतो कमरेला. ही अशीच आहे. अशी ही होते. आणि रस्ते आमच्या कोकणात सिंधुदुर्ग आता घेणार, पैसे वगैरे भरून प्रेयर करणार, सगळं तयार करून ठेवायला सांगणार आणि दुपारीतला कार्यक्रम झाला की जाऊन आणणार. त्याच्यामुळे जाताना पेट्रोल भरलं की झालं ना. हे महत्वाचं. बरोबर येत आहे. मी कार्यक्रम लवकर जाऊ का आता आई सांगत होती रेवती येणार नाही म्हणून घराकडे. देवबागेत बोलवलं कसं नाही गेलं. जाणू नाही सा देवबाग सोडलं. तल्यावर काय करतात तुम्ही? वाव, जाऊ दे, खाऊ टाकतो आज वडापाव. आज काही बघत नाही, माशाला काय लागतो, माशाला काय लागतो. 2 मिनिटांपूर्वी माशांच्या तब्येतीची काळजी होती. आता खा पाव खा. काही करू शकत हे पाव पण खातात मासे आमचे. टाकू नको. अरे खरंच दाखवते. नको अंकिता, हे चांगलं नाही अंकिता. का चटणी का काढली? जास्त होती. मी खाईन ती चटणी. राहू. असं छान वाटतं ना तळ्याच्या खाटावर बसून वडापाव खायला. भजी मिळते तो बोळ असतात तिथे. एक बावऱ्याला एक बरं बघ बघ कसं वाटतं बघ. भरून भरू भरू अंकिता. सुरुवात करूया. हा? मंगलमूर्ती मोर्या सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाते नरदे परदे प्रेम कृपाजयाते सर्वांगे हानि रक्षावे सुरवरवंदना. जय देव जय देवी महिषासुरमर्दने सुरवरैश्वरवरदे तारक संजीवनी. जय देव त्रिभुवने भुवने पाहता सुधरे सेनाधिनी चारी शरणे परंतु न बहुलविकाये साये विवाह चरिता पडलो प्रवाही. रे तू भक्ता लागे दे तू दासा लागे पावसे लवलाये. जय देवी जय देवी महिषासुरमर्दने सुरवरैश्वरवरदे तारक संजीवनी. जय देवी. धामापूर माझा आजोळा आहे आणि धामापूरच्या या तलावावर बऱ्याच शैक्षणिक सहली येत असतात. तशीच ही एक सहल आली होती. त्या मुलांशी आम्ही छान गप्पा मारल्या आणि त्यानंतर आम्हाला अचानक असं कळलं की अजित पवार यांचं दुर्दैवी निधन झालं आणि त्यामुळे आम्ही घाईत घरी जायचं ठरवलं. कारण मध्ये थोडासा वेळ होता, महाप्रसाद नंतर होता, पण ऐकून विश्वासच बसत नव्हता. पटकन जाऊन न्यूज बघूया आपण. मावी म्हणणार काय झालं. टीव्ही लाव जरा.
माझी कधीच अजितदादांची तशी भेट झाली नव्हती, पण त्यांचं ही निधनाची बातमी जेव्हा कळली तेव्हा खरंच का कोण जाण्याचं थोडं वाईट वाटलं. खरंच वाटत नव्हतं, खरं तर अजूनही खरं वाटत नाहीये. कशी ले पॉच काय पॉच काय पॉच हे बघ काळी मिरी लागली किती वेळा दाखवलंयस ते? किती वेळा म्हणजे माझ्या मामाचं घर काय दरवेळा बदलताना काय या का जोडवी जोडवी ते निघाली बघ. तू घट्ट कर म्हणजे दाब जराशी तू इतकी लोक दाबूस की माझा पाय हे होईल. पाय पुरो घट केले ना तर नस माझी दबतली या पुरी. राहून दे चल. त्या झाडाचे ह्या झाडाचे आंबे आहेत ना, हे आईला खूप आवडतात. आईचे फेवरेट आहेत ते त्या झाडाचे. खूप सुंदर लागतो. आजोबांनी लावलेलं झाड आहे ते. कंटिन्यू हे पार्ट सगळीकडे केलंय आणि हे सगळ्यांच्या ह्यांना जातं. हे शेतात पण जातं, सगळीकडे जातं. ते तळ्याचं पाणी मालवणला जातं. नळ पाणी योजना एवढं. आई आणि बाबा कधी भांडत असले ना तर त्या भांडणामध्ये आई बोलती, ओ पाणी पण माझ्या माहेरूनच येतं तुमच्या इथे. एवढे भांडतात. माझ्याच माहेरचं पाणी येतं तुमच्या इथे. आम्ही आता मुवमेंट रिक्रिएट करतोय. हा आम्ही इथे पहिला फोटो घेतला होता, ज्याला कॅप्शन दिलेलं मी की ट्रस्ट मी वी विल रिक्रिएट दिस इन फ्युचर. आणि आता मी करतोय ते. हा मला बघू दे एकदा तुझं लोकेशन. तुला माहिती आहे ना तुझा पाय कसा होता? तो नेहमीची तो पाय इकडे. हा आणि तू इकडे बघतोय. पदे तुलाच काढायचा फोटो. तू दाखवते त्याला. डायरेक्टरच तू बनली आहेस, कसं आम्ही बघायचं की आता ती चुड आहे ती. हे बघ हे घे ना. हे बघ अगं धर ना. ना मला साडी तू आकायला येणार आहे काय? लग्न आम्ही करायला सांगितलं केलं ना. एवढं मोठं आहे ते. एवढं मोठं अगं छोटा करूयात ना. तुलाच नाही रे. हा तो पोपळीचा आहे असा मेळा. का काढता? कुणाला एवढा नाही बघितलं, इथे बघितलेस. अजून थोडं इथे बघ. हा बस. यो काढीचा मला हात. अरे पण मग तू बोलशील ना रिक्रिएट. आणि ना कुणालने या फोटोचं कोलॅबरेशन पण एक्सेप्ट नव्हतं केलं. आठवतं कुणाल? चले रेडी लवकर. बोलाच ना आता पोझिशन घेता. .5 वरचं 1 मध्ये जायचं असेल तर 1 मध्येच केले. 1 मध्येच काढलाय तो. सेम आला पाहिजे. एकदा चेक करतो. अरे थांब ना जरा 2 मिनिटं उभी राहा. अरे दिनारने काढलेलं रे तो फोटो. दिनारला बोलो. दर दिनारला बोलो. दाखव लवकर चल. सोडू नको, जागा नको सोडू. शी काय फोटो काढतोय हा? हे अगे उन्हामध्ये उभी आहे. असा काढतोयस रे? समोरून काढ येड्या. कसा आहे तो फोटो बघ ना, त्याच्यात माडाची झाडांची पोझिशन बघ जरा. माडाची झाडं सरळ आहेत आणि तुझ्या फोटोत बघ. कुठली माडाची झाडं वरती आहेत? कुठे दिसते तुला? हे खाली पोपळी आहे, खाली झाडं आहेत. 1 मिनिट थांब. इथे खाली क्लीन आहे. इथे काय दिसतंय तुला? क्लीनचा प्रश्न नाहीये. यो मॅडा वरती पाहिजे ना. कसं फोटोग्राफर झालो यो? जास्त जागा सोडतोय ना. हा बघ अरे थांब. तू सेट करून दाखव त्याला. तो ऐकत होत नाही. आपलाच खरा. ताई थांब 2 मिनिटं येऊ दे मग पोहोचते. स्टॅच्यू ऑफ लिबर्टी झाला तो. इथून इथे झाड आहेत. थोडं मागं आहे संगीता. थोडं मागे जा. रॉंग पोझिशन ला उभे ऍक्च्युली. पाय दुखायला लागला. चल केअर कर. तिकडे तोंड कर. हे असं आहे. पोझिशन वेगळी. झाडाची पोझिशन वेगळी आहे का? आम्ही रॉंग पोझिशनला उभा आहोत. हे बघ ही फ्रेम होती. बरोबर. मग तेच तुला सांगते. चल तुडचान मारी ना. तू तुडचान. ते एक तर फ्रेम स्वतःची चुकी लावली. माझ्यावर चढून दाखवते. आईला तुझं. हा तर आता जर कोण बोलला ना मारीन मी. नाही थांब जरा थांब. हे बघ इकडे ए. हे बघ मागे हे बघ
इकडे बघत होतो तू, जास्त राईटला बघायला सांगितलं. नाही 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 नाही, इथे ठीक आहे, इतक्या रिक्रिएशन मध्ये इतक्या पाठीपुढे जाताला. आता कंटाळले हा. हाय आपटीन एकदाच हे गाणं परफेक्ट आहे. वरचं सहा नाही लागत आहे कुणाल. मळ्याच्या मळ्यामंदी पाटाचं पाणी वाटा. कुणाल मला सूर नाही लागत आहे. काय करू? टाक तिला पाण्यात टाक. याच्यात पडला बघेल उलटे सुलटे मोबाईल केल्याने म्हणजे मोठे फोटोग्राफर झाले. चल दुश्मनांची गरज नाही मला, हेच एक बस आहे माझ्या आयुष्यात. ही कुंदाची फुलं मी लहानपणी सगळी या झाडावरची काढायची, कळे काढायचे, त्याचे हार बनवायचे मस्त आणि मग आम्ही देवीला घेऊन जायचो. हे गुंजू टाटा शनू आजोळी यायचा देव बघायला येणार आहेस की नाही? हा आजोळी चला चला. तर आम्ही आमच्या घरची मांजरं इथे दिली होती मामाकडे. मामाच्या घरी आलेले मी आणि आता त्यांना पिल्लं झाली आहेत म्हणून मी त्यांना सांगत होते आजोळी या म्हणून असं. आणि आता मी आहे माझ्या आजोळी, ही आहे माझी मामी आणि आम्ही हळदी कुंकू माझं राहिलं होतं, मी उशिरा आले त्यामुळे आता हळदी कुंकू आम्ही करून घेतलं. आता मला पटपट परत मंदिरात पळायचं आहे कारण तिथे महाप्रसाद तयार झाला असेल. अंगाला हे लागायला नको, वरच्याला लागलं तर काढून दुसरं खालचं आहे. आतलं काढायचंच तरी मामा. आता त्याच्यावरच दुसरं पण आमच्याकडे इकडे चालत ते बॉम्बेला वगैरे चालत. नाही तो वरचा काढला तरी चालेल ना. बघ ते दोन दोन शर्ट घालून फिरतोय. पण शूटिंग करताना काढू नका. नको ना. मग काय खाऊ घेऊ काय नाश्ता वगैरे काय काय नाश्ता काय? गावाकत ना. आता तू काल सांगायचा तरी नाही मी इल्यावर शिरा करत होते पण ती नकोच म्हणाली. वास्तविक बघ विहा नाही काय नाश्ता हा काय नाही. मी गाडीत आहे अमुक येतो सकाळी येणार दुपारी जाणार दुपारी येणार संध्या काय थैस. शिरे कुणाला लाव ना, चल ना. आता ते सुटलंय. आबोलीचं वय आणखी तुम्ही काहीतरी करतोय ना, जरा 2 मिनिटं थांब ना. नवस पेटलो. नवस पेटलो झाला. आता कोण तू कोण वे कोण झाले आता नवस. कुणाला लाव हे कर ना कुणा. तिथं मी काहीतरी तो माणूस तिथे थांबला ना, जरा 2 मिनिटं थांब ना. नवस पेटलो. नवस पेटलो झाला. कोण बायकोनी कोण का राजूनी हे सगळं घेतलंय. 1 इयर वॉरंटी वाला तो 25K मध्ये हो ती आहे तिच्या. तू पण तेव्हा तो बोलला होता ना ते पूर्ण केला. हो चांगलं झालं. बरं. इदं फलमेवास्थापितं पुरस्थापयामि शुक्लार्पते चन्दनी चर्मणि फलेन परितोयं त्रैलोक्यं सचराचरं तस्मात् फलप्रदानेन सफलाश्च मनोरथाः श्रीदेवी भगवती तुझ्या चरणी आज या समये भगवती अंकिता भव.
उभयता शरण आलेले आहेत आणि जी काही संकल्पित प्रार्थना तुझ्या चरणी उभयतांकडून करण्यात आली होती विवाह संस्कारानंतर तुझ्या दर्शनाला येऊन तुझ्या चरणी जी आहे अभिषेक पूजा सेवा अनुसार महान नैवेद्य अर्पण करून सेवा करू या पद्धतीने जे सांगणं प्रार्थना होतं आज ही सर्वता सेवा पूर्व तयारी करून तुझ्या चरणी उभयतांकडून या ठिकाणी गणपती पूजन सेवा त्याचप्रमाणे आज या ठिकाणी माझ्या कर्मी पुढील जी आहे अभिषेक पूजा सेवा केलेली आहे दिलेलं वस्त्र नेसवून सेवा केलेली आहे असं घेऊ दिवारात्रौ विघ्निष्टान्तिर्भविष्यति नरनारिरूपाणाञ्च भवेत् दुष्स्वप्ननाशनम् ऐश्वर्यमतुलं देशामारोग्यं पुष्टिवर्धनं ग्रहनक्षत्रजापीडादस्राज्ञी समुद्भवाः ता सर्वा प्रशमं याति व्यासो द्रुतेन संशयः श्रीर्वर्चस्समैषमारोग्यमाविधात शोभं नानमय्यते धान्यन्दनन्दशुम्भपुत्रलाभं शतसंवत्सरं दीर्घमायुः चक नको करूस मनापासून बोल. मनापासून जे बोल. योग्य आहे ते करणार ते आपण प्रार्थना लक्षात ठेव करायची. बरोबर. मला अनुभव आहे जे योग्य आहे आणि जे तुला मनापासून वाटतं ना ती गोष्ट होणार. घरातल्यांनी खूप जागा बरोबर केलं ना, बरोबर. असू दे असं खूप जागेचं तू नको हे. मागे बघ त्यामुळे का? नाही हे होतच ते पण ते योग्य बोलला. आपण माझ्या बाजूने- प्रार्थना करायची तुझी इच्छा आहे ना करायचे आहे ना हा. मग मग प्रार्थना ठीक आहे. करायची मग होय त्यासाठी प्रार्थना करायची जे योग्य आहे ते करणार गोष्ट लक्षात ठेव या गोष्टीचं कधी कुठलं कसं कोण बोललेलं असेल ते जा. पूर्ण होईल का नाही या गोष्टीचा विचार नको आम्ही लक्षात ठेवू. ठीक आहे. ते लक्षात ठेव. आता एकटा आहेस दुसरं पण बाजूला पण येऊ देत हा, लवकर पूर्ण नाव होतं. इदं परमस्तवदानि शुक्लार्वतिर्वै चन्दनी चर्मणि फलेन वदतं तुभ्यं त्रैलोक्यं सचराचरं तस्मात् फलप्रदानेन सफलाष्टमनोरथाः श्रीदेवी भगवती तुझ्या चरणी आज या समयी प्रदीप प्रकाश स्तवाणी या लेकराकडून शरण येऊन संकल्पित सेवा आज तुझ्या चरणी सर्वतः करताना आज ही प्रार्थना तुझ्या चरणी मांडत आहेत. झाडू काढते ना बंद करे बस बाकी काय नको. मी पण नाही दे- बघत देव देवाकडे. देव आणि आणि बरोबर माझ्या देतो. मुलांनी पण तेव्हा एक तेच गोष्ट म्हटलं सांगतो होतं. मी जेवढं वाचलंय आणि मला जेवढा अनुभव आहे देव कधीच कुठलीही गोष्ट वाईट करत नाही. म्हणजे चांगल्यासाठीच करतो. आपण एखादी गोष्ट देवाला बोललो आणि आपल्यासोबत ते चांगलं झालं आणि आपण ते पूर्ण नाही केलं म्हणून देव आपल्यासोबत वाईट करेल असं हे नाही. नसतं. पण आपली देव- श्रद्धा तेच. आपण किती श्रद्धेने देव केलंय बघतो. हे बघत असतो देव. लक्षात हेच ठेव माहिती आहे नो म्हणून तर मी म्हटलं ना की मी देव फक्त सुख देत दुःख तो देत नाही. तुमच्या कर्माने येतं. तुमच्या कर्माने येणार ते. हो, बरोबर. म्हणजे तू पूर्ण नाही केल्यास याचा अर्थ काय तू तुझ्या मतांवर ठाम नाहीयेस. तुला कुठल्याच गोष्टीचं महत्व नाहीये. हे गोष्ट तू स्वार्थी आहेस असं हा. होतं ते. स्वार्थी माणसाला आपोआप दुःख येणार. त्यामुळे तू टेन्शन घेऊ नको तू फक्त मी फोकस नाही कर टेन्शन घेत. मुलीवरती मी जी कोण tension- मुलगी आवडेल आपण लग्न करू मस्त आई जोरदार. बाबा तुला सांगू आई बाबा मला सांगतात की कोण असेल तर प्लीज आम्हाला सांग. मग मी तेच मी सांगतो म्हणते कोण असेल तर सांग मी एकच शब्द सांगतो मी ज्यांची सेवा करतो महादेव ते आहेत ते बरोबर बघणार. मला सांगायची पण गरज नाही त्यांना चांगलं माहितीये माझ्यासाठी काय कर्म चांगलं काय चांगले वाईट. कर. खोटं चांगलीच बोलू नको. करतो. सांगता कुठली येईल. कुठली कुठली खोटं खोटं केली बोलू नको कधी. कुठला खोटं बोललो ये अरे मी टाकायला जातो, स्टेटमेंट नाही देते बोलतो. खोटं बोलू नको. हा, असं बोललो. तुला मी बोललो नाही खोटं बोलला खोटं बोलतोस असं नाही बोललो मी. खोटं बोलू नको. कर्म चांगले कर सगळं व्यवस्थित होणार. चांगलंच. आणि मैत्रिणीचं ऐक नाही 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 नाही. हे ह्या बाबतीमध्ये अपवाद आहे मी ह्या बाबतीमध्ये मी तुला थोडस चाललं. कुठेतरी हे करीन म्हणजे मैत्रिणीच्या गोष्टी ऐकाव्यात पण सगळ्याच नव्हे. मैत्रीण ही देवाचं रूप असतं हो हो मी म्हटलं ऐकाव्यात पण सगळ्याच नव्हे. आणि मित्र देव असतो. त्याच ठिकाणी झालं होतं आमचं
लग्न आणि आमच्या लग्नानंतर इथे आता भरपूरच लग्न व्हायला लागलेत आणि ती एक चांगली गोष्ट आहे की आम्ही जे काही करतो त्याच्यानंतर मग लोकांना त्या गोष्टी आवडतात आणि लोक तिथे येऊन सेम तसंच करण्याचा प्रयत्न करतात. आम्ही कितीतरी लग्न अशी बघितली जी इथेच झाली, त्यांनी आमचं जसं डेकोरेशन होतं तसं डेकोरेशन करण्याचा प्रयत्न केला, त्यांनी सेम आउटफिट करण्याचा प्रयत्न केला. त्या सगळ्या गोष्टी खूप बघून छान वाटत होत्या. आमच्यापर्यंत त्या पोचतात. काही जणांनी तर एक तर होतं त्यांनी पत्रिका पण सेम केली होती, त्यांचं नाव पण कुणाल अंकिताच होतं, त्यांचे आउटफिट पण त्यांनी थोडेफार आमच्यासारखे मॅच केले होते. छान वाटतं की तुम्हाला आमचं जे लग्न झालं होतं ते एवढं आवडलं होतं सगळ्यांना आणि आता 1 वर्ष होते तर आम्ही ते सगळे व्हिडिओज तुमच्यासोबत शेअर नक्कीच करणार आहोत. त्याच ठिकाणी आमचा मंडप होता आणि तो पहिल्यांदाच आम्ही इथे त्यांना रिक्वेस्ट करून इथे मंडप सेट केला होता. आणि त्याआधी जी काही थोडीफार लग्न व्हायची ती सगळी आतमध्ये व्हायची सभागृहामध्ये तिथे, तर आम्ही इथे मंडप सेट केला. हां एक फोटो होऊन जाऊ दे नेहमीप्रमाणे. अपोजिट लाईट असणार. खूप छान केलं. त्याची खरी फुलं ना रे, ते खऱ्या फुलांचं असतं ना. केलेलं त्यांनी रिअल फुलं. रिअल फुलांचं होतं, रात्रभर त्याने काम करून ते केलेलं. त्याच्यामुळे त्याचा तो त्याचं बजेट तसं ते जातं पण त्याचं काम बाप आहे, काम असतं. बघावंच लागत नाही काय बनवलं. आणि स्पीड पण चांगला स्पीड आदल्या दिवशीचा सेटअप जाऊन एका रात्री 2-3 तासात त्यांनी बऱ्यापैकी परत ते झाल्यानंतर इकडे पण सेटअप त्याने लगेच केला होता. So ते त्यांचं क्विक आहे. चल येतो रामनवमीला, तुला आधी फोन करते मी. चालेल. रामेश्वरला गेले तर तिकडनं मला परवडत जायचंय. तर आता 3 मंदिरं झाली आमच्याकडून ना, 3 नाही तसं 4. कासारटाकाला गेलो, भगवतीला गेलो, लक्ष्मीनारायण गेलो, रवणी. आता आपली कामं करून कासारटाकाला गेलो, मग भगवतीला गेलो, लक्ष्मीनारायण केलं, रवनाथ केलं. टोटल मिळून बोल 4 झाले. आजच्या दिवसाची आता 4 झाले. आता आपल्याला माऊली करायचं आहे, रामेश्वर करायचं. ओके अजून 2 बाकी आहेत. अजून आजची 2 बाकी. आजची 2 बाकी आहेत. हा सॉरी आजची 2. त्याच्या आधी आम्ही लिंबू सरबताचा आस्वाद घेतो. मस्त कल्पेशकडे मस्तच मिळते. यांनी बाईला काय केलं, काय केलं? त्याने गाडीची चावी घेतली. तो बोलतो ती माझ्या मालकाची, हा तुझा मोबाईल माझ्याकडे दिला, तुझ्या मालकाचा मोबाईल तुझ्याकडे ठेव. हो? मालक चेंज. अच्छा तू असं करणार आहे ना? बघ आता बघ, आता तू बघ, अय, आता अय, तू बघ, तुझ्या मालकाचा मालक मी असेल इतक्या लक्षात. आता तू बघ सौरभ. कुणाल गाडीत बसू नको, मालकाने सांगितलंय. मालकात बसू नको. ए. नाही गे मागच्या महिन्यात दाखवते तुला. देते मला. चल त्याला पण घ्या ना, हे घ्या. परंपरा लिमलेटची गोळी हवी आहे. तेव्हा लगेच बनवू. दोन फक्त म्हणजे त्याला एक मला एक. आणि सौरभ लाईक सॉरी. वाघाचा आवाज येतोय हा पावलाचा. खूर 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 तो वाघ आला. सगळे बोलून वाघाचा आवाज येतोय. आता वाघ बाहेर येणार बघा इथून.
हे बंद कर रे इंडिकेटर. पार्किंग लाईट इथे. हे पागल झाली आहेस का तू? मगाशी तो गाडीवाला सुसाट येऊन गेला, पोलिसांची, महाराष्ट्र शासनाची गाडी. हाय सर, तू पार्किंग लाईट लावलंस ना तरी कोण सकळ मकळ तुझी पार्किंग लाईट बघूचो राया. वाघ येता तो बघ पहिलो. तो बघ, तो बघ लाल 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 लाल. आला बाला. वाघाचे पाय दोन सफेद वाघ आहे. आले, दोन वाघ. वाघाचे पाय सफेद आहे. चला मारे. चल मारे. पार्वती पदे. काय करायचं तुला? म्हणून आम्ही इथे आलो ना. शंकराला कधीच पूर्ण म्हणजे नसते ना. तर तिथून काय असते. मी काय बोलतो, ऐक 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 ए, ऐक ना, ऐक ना. पोचलो तर ना. का नाही पोचतो? ऐक, मी तुला काय म्हणतो, जरी मरी जाता करू शकतो ऑन द वे रोडला. हो पण काळोख पडला तर नको. पण मला वाटतं आता आपण इथून आत्तेकडे जाणार तर मग काळोख नको. पडला. नाही, उद्या नाही, करू ना, ते काय मालवणचं आहे. आणि मला काही साडी हवी तेव्हा असं काही हे नाही. नाही नाही तसं नाही, पण चला. हाक मारायला असं चाललंय तर मग नको. तर आजची मंदिरं सगळी फिरून झालेली आहेत. आजी हे नारळ आणि ठेवलंय मी बघ. हा तुझं मत. पुन्हा नीट येत आहे बघल्यान मा करूचा लागता. अरे उघडा रे. येताना घेऊया त्याच्याकडची भाजी. ताजा ताजा मुळा. त्याच्या गप्पा मारूया आणि त्याच्याकडनं भाजी घेऊया. सगळे बिचारा बसलाय बघ कसा. जोडी पेंडी. पेंडी म्हणजे काय? ही जोडी होल पडलेत म्हणजे काय झालं? मूल पडलेत होल म्हणजे कसे पडलेत बाबू? चांगले आहेत ना? मूल पडले म्हणजे खराब असतात काय? जरी लागतं कांत चांगले आहेत ना. कोणाला ती नाही मरण दी. चल घेते मी सगळी. जा घराकडे. तर वाटू ना ती 10-20 किती असत रे ते? 5 आहे. 50 रुपयाचे आहेत रे ते. मावशीला देऊन देऊ. ह्याला आत्तूला. बाबू तुझं नाव काय सांग मला. तर मला असं वाटतंय की या होल पडलेली चांगली आहे की खराब आहे, हाच प्रश्न पडलाय मला. नाही तर मला नंतर घरी जाऊन मार आहे, चोपटतंय मला. खातात मा खरं सांग. जा रे आण रे. दी रे हे चल सगळे भाऊ. देऊन टाक सगळे. पिशव्या पिशव्या नाही. आता कसे काय डायरेक्ट मागे ठेव ना. आई आली. आई हे चांगले आहेत ना? मग हे होल होल कसे? पडलेत कसे नक्की? नाही तर आम्ही येडे होतो दोघं पण. आऊस मारीत ना का घराकडे. तीन नाही तो एकटा बसला म्हणा होते ते घेतलं हो सगळे. 4 5 नाही ना नको बस झालं. डायरेक्ट टाकू त्याच्यात. मागे ठेव. आत्याला देईन मी आता परवाला जाणार तेव्हा. ठेव. लाल माठ आहे. तुझ्या मदत मित्राला करा दे. अशी जायला. चला थांबा थांबा प्रदीप. कशासाठी पहिला लागेल. काय आहे? तर आमचं आजचं देवदर्शन तर झालेलं आहे आणि आता माझा जो इव्हेंट होता तोही कॅन्सल झालाय. कारण आपले उपमुख्यमंत्री जे गेलेत आता आजच्या ह्याच्यामध्ये, त्यामुळे इव्हेंट कॅन्सल झाल्यामुळे आणि सगळ्याच गोष्टी असल्यामुळे आता आम्ही अजून 2 दिवस इथेच राहणार आहोत. 1 तारीखपर्यंत. प्रदीपला जायचंय म्हणून. नाही तर मी अजून 2 दिवस राहील. प्रदीप तुला जर वाटत असेल तर मला बाहेर प्लीज, मी अजून 2 दिवस राहू शकतो. प्लीज राहा ना. मी काय बोलतो, एक ऑप्शन देतो ना तुला. मला सोडा, तुम्ही राहा. असं हा, मला रेल्वे स्टेशनला सोडा. मला रेल्वे स्टेशनला सोडा. 1 तारखेची सकाळची ट्रेन पकडून मी जातो. बरं असतो. तुम्ही 2 दिवस राहा अजून, मला थोडी प्रॉब्लेम आहे.
काय करतोय कुणाल दाखव काय करत होतास दाखव खय रस्त्यात तुका जिम बिम सुचता असा फोटो मस्त येणार असा अरे तो ब मॅड झालो कुणाल व्हाईट पॅन्ट आहे मी परत विकत अजिबात घेणार नाहीये हे मी नाही कट करणार हे मी कटच नाही करणार मी आधीच सांगते हे नाही कट करायचं तू काय मॅड झालं काय चल गाडीत बस. तू कोण मला सांगणारा कुठे आहेस माहितीये काय कुठे आहेस माहितीये काय कुठे आहेस माहितीये काय सिंधुदुर्गात आहे सिंधुदुर्गात माझी सासूरवाडी आहे. तुझी सासू माझं घर आहे तसले चल चल चल. चल पटकन. चावरी लागलं ना तुलाच वाटतंय ना चावलेस घेताना. आम्ही या बोटने इथपर्यंत आलो होतो हाऊस बोटने इथे ह्या ब्रिजच्या खालीपर्यंत आणि त्याच बोटवरती प्रदीप बोलला होता कुणाल मारा नाही मार कुणाल मार त्याला पजेसिव्ह आहे कुणाल. प्रदीप आता तुला कुणाल बद्दल काय वाटतं चांगला आहे स्वभावाला नाही ठीक आहे असलं नको समज नीट बोल. एक्सप्लेन स्वभावाला खूप चांगला आहे तो समजून मग कशाला घेतो खराब आहे? सगळ्यांना. सुरुवातीची वेळच ती आत्ताच सांग आता तुला कुणाल बद्दल काय वाटतं चांगला स्वभावाला खूप चांगला समजूतदार हा, सगळ्यांना एकत्र ठेवतो हा, खुश ठेवतो हा. खेळत राहतो तुला खेळत खूप मारतो राहतो? म्हणजे खेळतो कधी सगळ्यांबरोबर खेळत मस्ती गेलास? करतो खेळत असतो मस्ती करतो असं प्रदीप येतो तेव्हा आम्ही लपाछपी खेळतो. लंगडी. तुला खूप जास्त मारतो तुला खूप जास्त त्रास देतो त्या गोष्टीचा खूप आनंद होतो चल लय बोललेस एडिट करते बाय